नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। संस्कृती आर्ट फेस्टिवल आगामी 12 ते 15 जानेवारी या कालावधीमध्ये ठाणे शहरातील उपवन परिसरामध्ये रंगणार असल्याची माहिती आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये दिली। आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम नर्तक पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असून अनावरण प्रसंगी जागतिक कीर्तीचे पद्मश्री अस्ताद देबू हे त्यांची कला सहकाऱ्यांसमवेत सादर करणार असल्याची माहिती यावेळेस श्री सरनाईक यांनी दिली। सुमारे 600हून अधिक कलावंत या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होतील अशी माहिती या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। पद्मश्री पंकज उदास, उषा उथुप, एन राजम, नयन घोष, देवकी पंडित, प्रवीण गोडखिंडे, महेश काळे यांच्यासह अनेक मान्यवर कलावंत यंदा या कार्यक्रमात सहभागी होतील अशी माहिती देखील श्री सरनाईक यांनी दिली। या महोत्सवामध्ये मॉडर्न आर्टमधील सर्व प्रकार आणि समकालीन कला बघायला मिळणार आहेत। सुप्रसिद्ध चित्रकार अनिल नाईक, सुरेंद्र जगताप, रावसाहेब गौरव, प्रमोद पेंडसे, ज्योत्स्ना कदम आणि सुहास पहुलकर अशा कलाकार आणि स्थानिक चित्रकारांसह अनेक चित्रकारांची चित्र रसिकांना बघायला मिळतील अशी माहिती देखील श्री सरनाईक यांनी दिली। एकंदर 115 स्टॉल या ठिकाणी उपलब्ध असणार असल्याची माहिती देखील या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। कला आणि हस्तकौशल्य यांच्या कार्यशाळा, पाण्यावर तरंगणारे वस्तुसंग्रहालय, फिरतं तारांगण, विविध प्रकारचे धाडसी खेळ, महोत्सवाची शान वाढवण्यासाठी फॅन्टसी लँड, स्पेशल फ्लॉवर शो, रसिकांच्या डोळ्यांचे पारणं फेडणारे नयनरम्य लेझर शो हे देखील या कार्यक्रमाचं एक प्रमुख आकर्षण असतील अशी देखील माहिती यावेळेस देण्यात आली। जानेवारी महिन्याच्या 12, 13, 14 आणि 15 म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार ह्या 4 दिवसामध्ये हा जो बियॉन्ड्स प्रेझेंट संस्कृती आर्ट फेस्टिवल आम्ही आयोजित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये जगविख्यात पंकज उदास, त्याचबरोबर उषा उत्तप, युफोरिया ब्रँड, देवकी पंडित, महेश काळे, प्रवीण गोडखिंडे आणि अनेक कलावंत सहभागी होणार आहेत आणि आपली कला सादर करणार आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या अनेक बसेस बऱ्याचदा आगारामध्ये उभ्या असतात। याचं मुख्य कारण म्हणजे कर्मचाऱ्यांना स्पेअर पार्टची उपलब्धता होत नाही। त्यामुळे महानगरपालिकेला बसेस पुरवठा करणाऱ्या अशोक लेलँड आणि टाटा या दोनही कंपन्यांच्या स्पेअर पार्टची दुकानं ही ठाणे महानगरपालिकेच्या आगारातच उपलब्ध व्हायला हवेत असं मत परिवहन सदस्य श्री प्रकाश पायरे यांनी नोंदवलं आहे। अशा प्रकारे जर परिवहनच्या आगारामध्येच या दोनही कंपन्यांची स्पेअर पार्टची दुकानं उपलब्ध असतील तर बसेस रिपेअर होण्याची कालावधी ही कमीत कमी असेल आणि त्यामुळे जास्तीत जास्त बसेस रस्त्यावर उतरू शकतील असा विश्वास श्री प्रकाश पायरे यांनी व्यक्त केला आहे। त्यासाठी आम्ही परिवहन व्यवस्थापकांना एक योजना दिलेली कासूड म्हणून, जेणेकरून लेलँडसारखी कंपनी असेल, टाटाची कंपनी असेल, आज परिवहनच्या सगळ्या गाड्या ह्या लेलँडच्या आहेत। तर लेलँडची कासूड म्हणजे जे लेलँडचं डिपार्टमेंट असेल सामानाचं ते सामानाचं स्टोअर हे परिवहनच्या आगारात यावं, जेणेकरून कर्मचारी जी वस्तू लागेल ती लागलीच सर्व उपलब्ध होईल आणि जी गाडी उभी राहणार असेल ती उभी राहणार नाही आणि ती रिपेअर होऊन लोकांच्या सेवेसाठी हजर होईल। आणि असं केल्यानंतर फाईल बनवणं, ती फाईल पास करून घेणं हा जो प्रकार आहे हा महापालिकेतला बंद होईल आणि एक ट्रान्सपरन्सी व्यवहारात राहील आणि त्याचा फायदा हा लोकांना आणि परिवहनला पण होईल आणि जास्तीत जास्त गाड्या आम्ही बाहेर काढू शकतो। यासाठी आम्ही व्यवस्थापकाशी चर्चा करतोय। आम्ही आयुक्तांशी बोलणार त्या गोष्टीवरती आणि जे लवकरात लवकर करण्याकरता आम्ही प्रयत्न चालू आहेत। काशी सुमेरू पीठाचे शंकराचार्य परमपूज्य जगद्गुरू स्वामी श्री नरेंद्रानंद सरस्वतीजी महाराज यांच्या दिव्य दर्शन कार्यक्रमाचं आयोजन काल ठाणे शहरातील वागळे एस्टेट परिसरामध्ये करण्यात आलं होतं। श्री सूर्यप्रकाश मिश्रा यांच्या पंडित श्यामचरण मिश्र चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाला पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, महापौर श्री संजय मोरे, शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे, खासदार श्री राजन विचारे, आमदार श्री निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। गेल्या काही दिवसांपासून
कृषी क्षेत्रातील बाजारभाव खूप मोठ्या प्रमाणात घटले आहेत. याचा परिणाम मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर होताना दिसतो आहे. अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे ऋषींच्या देशामध्ये कृषीचा जो अपमान होतो आहे तो सर्वथा निंदनीय असल्याचं यावेळेस काशी सुमेरू पीठाचे शंकराचार्य श्री नरेंद्रानंद सरस्वती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. 8 नोव्हेंबरला नोटबंदी सर्वत्र देशभर झाली. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. या नोटबंदीचं आपण समर्थनच करतो आहोत, मात्र लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याची टीका देखील यावेळेस स्वामी श्री नरेंद्रानंद सरस्वती महाराज यांनी केली आहे. गाय, गंगा आणि गीता यांचं रक्षण या देशामध्ये व्हायलाच हवं असं मत देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केलं. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक हजर होते. कोपरी विभागात तसंच ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये केलेल्या कामाचा आढावा घेऊन जागर फाउंडेशन या संस्थेच्या वतीने नगरसेविका सौ मालती रमाकांत पाटील यांना आदर्श नगरसेविका पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदर्श नगरसेवक पुरस्कार पटकावलेल्या नगरसेविका सौ मालती रमाकांत पाटील यांचे तमाम कार्यकर्त्यांकडून आणि हितचिंतकांकडून हार्दिक अभिनंदन. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी. जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. And it's transferred. Ananya Collection, CZ Diamond Jewelry, Antique and Kundan Jewelry, Micro Gold Plated Jewelry, Traditional Maharashtrian Micro Gold Plated Jewelry, Jewelry Watches, 92.5 Sterling Silver Jewelry, Bridal Sets, Bridal Jewelry on rent, exclusive range of cotton and designer kurtis, leggings, jeggings, palazzo and dress materials. Ananya Collection, Shop number 3, Yashwant Building near Pune Gadgil Jewelers, Ram Maruti Cross Road, Naupada, Thane. Contact Sameerok 98215 36895 and Nilima Durgule 983394 6884. Ananya Collection. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये होणाऱ्या बहुउद्देशीय हॉलचं भूमिपूजन आज पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळेस खासदार श्री राजन विचारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री नरेश म्हस्के आणि नगरसेवक श्री संतोष वडवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या ठिकाणी असलेला STP प्लांट गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आला होता. त्यामुळे ही जागा वापराशिवाय पडून होती आणि महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने हा STP प्लांट तोडण्यात येणार होता. मात्र या ठिकाणी जागेची उपलब्धता अजिबात नसल्याकारणाने नागरिकांसाठी महानगरपालिकेची एकही वास्तू या ठिकाणी उपलब्ध नव्हती. त्यामुळे स्थानिक नगरसेविका निर्मला कणसे आणि शिवसेना शाखाप्रमुख श्री शरद कणसे यांनी या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर STPच्या जागेवर आता बहुउद्देशीय हॉल उभारण्यात येणार असल्याची माहिती श्री शरद कणसे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे याच परिसरामध्ये लवकरच ओपन जिम देखील उभारण्यात येणार असल्याची माहिती श्री शरद कणसे यांनी दिली आहे. STP परत वापरात यावा या विभागासाठी एक इथं बहुउद्देशीय हॉल, या हॉलबरोबर एक छोटंसं गार्डन, बाजूला ओपन जिम, जेणेकरून या विभागातील ज्येष्ठ नागरिक असतील या नागरिकांच्यासाठी इथं काही ज्या सुविधा उपलब्ध होतील त्यासाठी अतिशय चांगली जागा ही उपलब्ध करून देण्यासाठी इथं फक्त हे प्रयत्न केलेले आहेत. जागर प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने उत्कृष्ट नगरसेवक आणि जागर गौरव पुरस्कारांचा वितरण समारंभ नुकताच ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार श्री संजय केळकर, प्राध्यापक नरेंद्र पाठक, भाऊ नांदिवडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळेस
ज्येष्ठ नगरसेवक श्री राजन केणे, उपमहापौर श्री राजेंद्र साप्ते, माजी महापौर श्री अशोक वैती, नगरसेवक श्री मनोहर डुमरे, नगरसेविका सौ मालती पाटील आणि ठाणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती श्री मिलिंद पाटणकर यांना त्यांच्या कार्यासाठी उत्कृष्ट नगरसेवक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्याचप्रमाणे यावेळेस वर्षा काळे, त्याचप्रमाणे निशा पवार आणि विवेक जोशी यांचा जागर गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री दीपक क्षत्रिय यांच्या पुढाकाराने काल ठाणे शहरातील नौपाडा परिसरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी श्री दीपक क्षत्रिय यांच्या पुढाकाराने अशाच प्रकारे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं. नवजीवन रक्तपेढीच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. साधारणपणे 70 ते 75 एवढ्या रक्ताच्या बाटल्यांचं संकलन करण्याचा उद्देश असल्याचं यावेळी श्री दीपक क्षत्रिय यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी देखील या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला होता. माननीय पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे आमचं दरवर्षीचं कॅम्प शिबिर असतं. नौपाड्याला बाबतीतून आम्ही हे कॅम्प घेतो. मिनिमम यंदा 70 ते 80 बाटल्या जमा होतात आणि या सर्व बाटल्या गोरगरीब ज्यांना रक्ताची जरूर असते त्यांना आपण विनामूल्य सेवा देतो. आणि हे धार्मिक काम आमच्या संस्थेकडे केलं जातं. राष्ट्रवादीच्या माध्यमातून हे काम केलं जातं आणि आम्ही असा उपक्रम दरवर्षी राबवतो. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. या संस्थेच्या वतीने ठाणे शहरातील भगवती शाळेच्या पटांगणामध्ये जल्लोष या कार्यक्रमाचं आयोजन गेल्या 3 दिवसांपासून करण्यात आलं होतं. माजी उपमहापौर ॲडव्होकेट श्री सुभाष काळे यांच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. यंदा देखील अतिशय उत्साहाने या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. रविवारी या ठिकाणी पाककला स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे सामूहिक नृत्य प्रकारामध्ये 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आमदार श्री संजय केळकर, त्याचप्रमाणे भाजपचे ठाणे अध्यक्ष श्री संदीप लेले, माधवी नाईक, प्रकाश नरसाना आणि अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या उपस्थितीमध्ये पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. गेले 3 दिवस या भगवती शाळेच्या मैदानावरती जल्लोष जोरदार साजरा झाला. प्रचंड उत्साहात साजरा झाला. लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत, म्हणजे आमच्या गृहलक्ष्मी स्पर्धेमध्ये 84 वर्षाच्या आजींनी देखील भाग घेतला होता. त्यामुळे अगदी छोट्या बालशिशूपासून ते 84 वर्षाच्या आजीपर्यंत अशा सगळ्यांनी भाग घेतला. कोणी डान्समध्ये भाग घेतला असेल, कोणी गाण्यात भाग घेतला असेल, कोणी गृहलक्ष्मीमध्ये भाग घेतला असेल, कोणी पाककलेमध्ये भाग घेतला असेल. तर विविध स्पर्धांमध्ये सर्वांनी भाग घेऊन
या इथे जल्लोष साजरा केलेला आहे. दिवसांपासून ठाणे शहरातील ब्रह्मांड परिसरामध्ये ब्रह्मांड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. नगरसेवक श्री मनोहर डोंबरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये काल मिसेस ठाणे आणि फेस ऑफ द इयर या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे किचन के खिलाडी या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या संख्येने महिलांनी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. राज्याचे मंत्री श्री रवींद्र चव्हाण, त्याचप्रमाणे आमदार श्री संजय केळकर, ठाणे भाजपचे अध्यक्ष श्री संदीप लेले यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. मनोहर संध्या म्हणजे गाण्याचा सोलो गाण्यांचा कार्यक्रम झाला. चांगला प्रतिसाद होता. जवळजवळ 80 गायकांनी इथे गाणं सादर केलेलं आहे त्यांचं. त्याचप्रमाणे खेळ पैठणीचा झालेला आहे. त्याला चांगला महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे. आज इथे लहान मुलांसाठी फॅशन शो होता. जवळजवळ 90 मुलांनी स्टेजवरती परफॉर्म केले आणि आता प्रोग्राम चालू आहेत महिलांसाठी आणि यंग मुलांसाठी प्रोग्रामसाठी. मला ठाण्यामधून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. 51व अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन यंदा ठाणे शहरामध्ये आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. सन 2016-2017 हे मराठी विज्ञान परिषदेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. यंदाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 51व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. 16 ते 19 डिसेंबर या कालावधीमध्ये ठाणे शहरामध्ये हे अधिवेशन भरणार आहे. या निमित्ताने विज्ञान प्रदर्शन, विज्ञान दिंडी, अवकाश तंत्रज्ञान आणि इस्रो या विषयावरच्या इस्रोच्या शास्त्रज्ञांचं सादरीकरण दिनांक 17 आणि 18 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलं आहे. या निमित्ताने शहरामध्ये विविध चर्चासत्र आणि परिसंवादांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती या निमित्ताने घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. विज्ञान अधिवेशनानिमित्त ठाणे शहरामध्ये शिवसमर्थ विद्यालयाच्या पटांगणामध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनामध्ये इस्रो, JNPT, जैन इरिगेशन, ठाणे महानगरपालिका, अगस्त्य फाउंडेशन यासारख्या नामांकित संस्था सहभागी होतील अशी माहिती डॉक्टर भानुशाली यांनी दिली आहे. या निमित्ताने विज्ञान दिंडीचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. मोठ्या संख्येने ठाणेकरांनी या दिंडीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन देखील या निमित्ताने करण्यात आलं आहे. या निमित्ताने इस्रोचे चेअरमन श्री किरण कुमार हे भारतीय अवकाश तंत्रज्ञानाचा प्रवास या विषयावर प्रकाश टाकणार आहेत. त्याचप्रमाणे इतरही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.